समर्पण लव्ह स्टोरी. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये स्मिता आणि प्रेरणा त्यांच्या नेहमीच टेक्सवर येऊन बसले. त्यांना टेक्सच्या खणामध्ये काहीतरी असल्याची जाणीव अचानकपणे झाली. तिथे 4 लाल गुलाबाची फुले एकत्र बांधून ठेवली होती. त्या फुलांच्या देठांवर 3 फुल्या 3 बदाम अशी एक चिठ्ठी सुंदरपणे लावली होती. हे सगळे नक्की कोण करत आहे हे स्मिताच्या डोक्याच्या पूर्णपणे पलीकडे होते. काही वेळासाठी ती खूप कावरीबावरी झाली आणि इकडे तिकडे घाबरून बघू लागली. पण आजूबाजूला तो आपल्याच विश्वामध्ये पूर्णपणे मग्न होता. प्रेरणाने दिलेल्या सल्ल्यावरून स्मिताने लगेच साईला फोन लावला आणि सगळा प्रकार सांगितला. साईने ती फुले सोबत घेऊन स्मिताला कॉलेज कॅम्पसमध्ये यायला सांगितले. काय आहे हे सगळं स्मिता? साईने ती फुले तिच्या हातातून रागाने झटकन हिसकावून घेतली. अरे तू मला काय विचारतोस हे? मला खरंच माहीत नाही कोण करतंय. मला खरे सांग, तूच करतोस ना हे सगळे? स्मिता त्याला म्हणाली. मूर्ख आहेस का ग तू स्मिता? वेडा वाटतोय का मी तुला? काल ती सोन्याची महागडी अंगठी आणि आज हे गुलाब, तेही असे लपून छपून? का करेन मी? अरे प्रेम करतोय, सगळ्यासमोर प्रपोज केलंय तुला मी आधीच. हे असले लपाछपीचे उद्योग करण्याची मला काहीच गरज नाही, समजलं का तुला? साहिल खूप रागात तिच्याशी बोलत होता. त्याचा तो अवतार आणि राग पाहून स्मिताचे डोळे लगेच पाण्याने डबडबून आले. अरे पण यामध्ये माझी काय चूक? तू माझ्यावर असा का चिडतो आहेस? स्मिताने आपल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत त्याला हळूच विचारले. मग का अशी मूर्खासारखे प्रश्न विचारतेस? कळत नाही का तुला एकदा सांगितलेले? मी करतोय का असे विचारापेक्षा तू हे शोधून काढ की हे सगळं नक्की कोण करतंय. म्हणजे हा गुंता एकदाचा सुटून जाईल आणि जो कोणी हे करत आहे त्याला येऊ दे एकदा माझ्यासमोर, मग बघतोच मी काय करायचे ते. साहिल अगदी मोठ्या चढत्या आवाजात बोलला. त्याने ती गुलाबाची फुले रागाच्या भरात जमिनीवर फेकून दिली आणि तिथून तो तरातरा निघून गेला. स्मिताच्या गार्डनमध्ये एका बाकावर एकटीच बसून खूप रडत होती. प्रेरणा तिथे येऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण स्मिता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. साहिलचे असे वागणे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आणि धक्कादायक होते. बघितलेस तू प्रेरणा, आज साहिल कसा वागला माझ्याशी? हे जे काही चालू आहे ना त्यात माझी साधी चूक तरी काय? एवढं चिडण्याची काय गरज होती त्याला? तो शांतपणे समजून घेऊनही बोलू शकला असता ना माझ्याशी. स्मिता रडत प्रेरणाजवळ आपले मन मोकळे करत होती. आज साहिल जे काही वागला ना ते नक्कीच चुकीचे आहे त्याचे. मला स्वतःलासुद्धा त्याचे वागणे अजिबात आवडले नाही. पण तू थोड्या वेळाने शांत झाल्यावर त्याच्याशी पुन्हा बोलून बघ. कदाचित तोपर्यंत तो शांत झालेला असेल. प्रेरणा म्हणाली. मी नाही बोलणार आता त्याच्याशी कधीच. जाऊ दे, इतकं प्रामाणिक राहूनही जर तो असा वागणार असेल तर काय फायदा? स्मिता रागात म्हणाली. आता तू पण खूप रागात आहेस आणि तो सुद्धा संतापलाय. त्यामुळे तुम्ही दोघेही सध्या थोडी शांत राहा, नंतर सगळं नीट होईल, प्रेरणा तिला समजावत म्हणाली. त्यानंतर इच्छा नसतानाही पुढचे लेक्चर अटेंड करून स्मिता साहिलला न सांगताच सरळ घरी निघून गेली. तिकडे साहिल स्मिताला सारखा फोन करण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याला तिच्याशी मनापासून खूप काही बोलायचे होते. स्वतःच्या त्या वागण्याचा आता त्यालाच प्रचंड राग येत होता. स्मिता आपल्यामुळे खूप दुखावली गेली आहे याची जाणीव आता त्याला होत होती. रात्री साधारण 10च्या सुमारास स्मिताने साहिलला एक मेसेज केला. तो पाहताच त्याने लगेच तिला कॉल केला. स्मिता, अगं आहेस कुठे तू? मी कधीपासून तुला सारखी कॉल करतोय. कॉलेजमधूनही तू मला काहीच न सांगता निघून आलीस आणि मोबाईलही बंद करून ठेवलास. का असा माझा जीव टांगणीला लावतेस ग? साहिल अत्यंत काळजीच्या स्वरात बोलत होता. आता तुझा जीव टांगणीला लागलाय का साहिल? दुपारी मला एवढं सगळं बोलत होतास तेव्हा नाही का मनात विचार आला की मला त्यावेळी काय वाटत असेल? स्मिताने रागात विचारले. स्मिता, मला सगळं नीट समजतंय ग, पण मला त्या क्षणात थोडं असुरक्षित वाटलं.
म्हणून मी अचानक तुझ्यावर चिडलो असेल. आजपर्यंत मी कधी तुला दुखावलंय का? आपली हक्काची व्यक्ती आपल्यापासून दूर जाण्याची भीती काय असते ते अनुभवल्याशिवाय नाही कळत. मी आज क्षणभरासाठी भीती वाटली तू माझ्यापासून लांब होण्याची, म्हणून चिडलो ग, साहिल तिला समजावत म्हणाला. अरे पण मी का लांब जाईल तुझ्यापासून, स्मिता म्हणाली. मला माहीत आहे तू नाही लांब जाणार, पण तरी भीती वाटते ना ग. प्रेम आहे तिथे काळजी असते, तशीच थोडी असुरक्षितता वाटू शकते ना. नाही देऊ शकत मी तुला सोन्याची रिंग, आणि ती गोष्ट सुंदर दुसरं कोणीतरी देतंय तर मला असुरक्षित वाटणार ना, साहिल म्हणाला. मुळात प्रेम कधी किमती वस्तूवर अवलंबून नसतं रे. त्या सोन्यापेक्षा मला तुझं प्रेम लाख मोलाचं आहे. तू विचार तरी कसा करू शकतोस की ह्यासाठी मी तुला सोडून जाईन, स्मिता रागात म्हणते. प्रेम आणि पैसा यामध्ये जेव्हा प्रेम महत्त्वाचे ठरतं तेव्हा अर्धी लढाई जिंकली असंच समजायला पाहिजे. पैशाच्या पायघड्या तुझ्या पायाशी नाही ठेवू शकणार मी, पण आयुष्यात नेहमी माझ्या आधी तुझा विचार करेन एवढं तर नक्कीच सांगतो. बाबांच्या पैशावर हे सगळं करणं मला पटत नाही, त्यामुळे आय होप तू समजून घेशील, साहिल म्हणाला. अरे पण तुला असं का वाटतंय की मला पैसा महत्त्वाचा आहे? आयुष्यात पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे, पण प्रेम ही तितकंच महत्त्वाचं आहे. आयुष्यात तू यशस्वी होशीलच यावर मला पूर्ण विश्वास आहे, आणि त्या सोन्याच्या रिंगसाठी मी तोपर्यंत वाट बघेन, स्मिता म्हणाली. तुझ्याकडे असणारा हा समजूतदारपणा मनाला पुन्हा पुन्हा भावतो, स्मिता. आत्ता आपली एक्झाम असेल त्यामुळे सगळं फोकस अभ्यासावर ठेवायचं. प्रेम करायला आयुष्यभर आपण एकमेकांसोबत आहोतच, साहिल म्हणाला. हो, ही शेवटची परीक्षा. एवढ्या वर्ष ज्यासाठी मेहनत घेतली ते स्वप्न पूर्ण होणार. दोघं पण टॉपर आहोत, आणि तो टॉपरचा मान आताही नाही सोडायचा, स्मिता म्हणाली. नक्कीच. त्यामुळे आता नको त्या गोष्टीचे टेन्शन घेण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष दे. ते गिफ्ट प्रकरण नंतर बघूया आपण. चल आता झोप, उद्या भेटूया कॉलेजमध्ये. आणि मी जे काही वागलो आज त्यासाठी खरंच सॉरी, साहिल म्हणाला. मी समजू शकते रे तुला काय वाटतंय ते, पण विश्वास ठेव माझ्यावर, मी कायम तुझ्यासोबत असेन, स्मिता म्हणाली. चल बाय, गुड नाईट. एवढं बोलून साहिलने कॉल ठेवला.